तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती। जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित। आम्ही नेहमीच तुमच्या सोबत। सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट। बीड जिल्ह्यात आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी न्यायाची मागणी। अन्यायाविरोधात जय आदिवासी युवा शक्ती संघटनेचे निवेदन। बीड जिल्ह्यातील झपेवाडी तालुका शिरूर येथील निरपराध आदिवासी पारधी समाजातील महिलांवर, मुलींवर आणि पुरुषांवर झालेल्या अन्यायाच्या घटना अजूनही समाजाला हादरवून टाकत आहेत। या घटनेने मानवतेला काळिमा फासला आहे। आदिवासी समाजावरील अत्याचार आणि त्यांच्या मूलभूत हक्कांचा अपमान सहन झाल्यामुळे जय आदिवासी युवा शक्ती संघटनेने बुलडाणा शाखेच्या वतीने तहसीलदार साहेब संग्रामपूर यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन सादर केले। कहूपट्टा येथील प्राणघातक हल्ल्याची निंदा। दिनांक 23 मार्च 2025 रोजी कहूपट्टा तालुका जळगाव जामोद जिल्हा बुलडाणा येथील शिवारात भुवानसिंग मुजलदार यांच्या परिवारावर शेतातच प्राणघातक हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात अनेक जण गंभीर जखमी झाले असून समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या घटनेबाबत प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी संघटनेने केली आहे। अन्यायग्रस्त आदिवासी समाजाचा आक्रोश। आदिवासी समाज हा पिढ्यानपिढ्या रानोमाळ राहून आपली उपजीविका करत आला आहे। त्यांच्या शांत जीवनात गावगुंड आणि काही सरकारी अधिकाऱ्यांकडून अन्याय व अत्याचार होत आहेत। या समाजाला न्याय मिळावा यासाठी जय आदिवासी युवा शक्ती संघटनेने पुढाकार घेतला आहे। जिल्हाध्यक्ष सोपान भाऊ सोळंके यांनी सांगितले की आदिवासी समाजावर होणाऱ्या अत्याचारांमुळे त्यांच्या जगण्याचा अधिकारही हिरावला जात आहे। अशा परिस्थितीत हा समाज कोणाकडे न्याय मागावा हा प्रश्न उपस्थित होतो। दोषींवर कठोर कारवाईची मागणी। जय आदिवासी युवा शक्ती संघटनेने प्रशासनाकडे स्पष्ट मागणी केली आहे की या दोन्ही घटनांतील दोषींवर अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत कठोर कारवाई केली जावी, तसेच त्यांना तात्काळ अटक करून न्यायालयीन प्रक्रियेचा सामना करावा। संघटनेच्या वतीने दिलेल्या निवेदनात या मागण्यांचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे। संघटनेच्या वतीने मोठा सहभाग। निवेदन देतेवेळी जिल्हाध्यक्ष सोपान सोळंके यांच्यासह भगवानभाऊ पवार, मंगलसिंग पवार, बाळूभाऊ डाबेराव, गजानन डाबेराव, जीवन पवार, श्यामसिंग चव्हाण, सोपान डाबेराव, अजित डाबेराव, कैलाश पवार, सोपान प्रल्हाद सोळंके, पवन राऊत, निलेश डाबेराव यांच्यासह बहुसंख्य आदिवासी समाज बांधव उपस्थित होते। अन्यायाविरोधात एकतेचा निर्धार। जय आदिवासी युवा शक्ती संघटनेच्या या पुढाकारामुळे आदिवासी समाजाला न्याय मिळवून देण्याचा निर्धार दिसून येतो। समाजातील अशा घटनांमुळे एकता आणि न्यायाच्या संघर्षाची नवी दिशा मिळत आहे। आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी आणि न्यायासाठी लढण्याचा आवाज बुलंद करण्यासाठी संघटना कटिबद्ध आहे। प्रशासनाने या प्रकरणातील दोषींवर कडक कार्यवाही करून आदिवासी समाजाच्या सुरक्षिततेची हमी द्यावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज। आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा। तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज।